नमस्कार. 8:30च्या बातमीपत्रात मी स्नेहा आघारकर आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. पीक पैसेवारीची नवी पद्धत 6 महिन्यात अंमलात आणण्याची महसूल मंत्र्यांची विधान परिषदेत घोषणा. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी आणि कृषी क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी कृती दलाची स्थापना करण्याचा राज्य शासनाचा विचार. कायदे करताना आंतरराष्ट्रीय परिस्थितीचं भान असण्याची गरज, पंतप्रधान नरेंद्र मोदी. आणि विरोधकांनी घातलेल्या गोंधळामुळे संसदेचं कामकाज सलग तिसऱ्या दिवशी स्थगित. नमस्कार. बातम्या विस्ताराने. ललित मोदी आणि व्यापम घोटाळ्यावरून संसदेच्या दोन्ही सदनात काल गदारोळ झाल्याने कामकाज अखेर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. या दोन्ही मुद्द्यांवरून कामकाजात अनेकदा व्यत्यय आला. या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात निर्माण झालेला तिढा सलग तिसऱ्या दिवशीही कायम राहिला. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आपला पक्ष ठाम असून त्याशिवाय संसदेचं कामकाज चालू देणार नाही असा पुनरुच्चार काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी संसद भवन परिसरात पत्रकारांशी बोलताना केला. लोकसभेत भाजपाचे सदस्य प्रल्हाद जोशी यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वड्रा यांचा उल्लेख केल्यानंतर काँग्रेस सदस्यांनी एकच गोंधळ घातला. वड्रा यांच्याबाबतची नोंद कामकाजातून काढून टाकण्याची विनंती काँग्रेसचे लोकसभेतील नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी अध्यक्षांना केली. गरीब आणि समाजातील वंचित घटकांमध्ये रोजगार निर्मिती करण्याच्या आवश्यकतेवर भर देतानाच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जलद औद्योगिकरणाच्या दृष्टिकोनाचा अंगीकार करण्याची आवश्यकता असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. डॉ. आंबेडकरांची 125वी जयंती साजरी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या राष्ट्रीय समितीच्या नवी दिल्लीत आयोजित बैठकीत काल अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जलद औद्योगिकरणावरील आंबेडकरांच्या दृष्टिकोनाबाबत अधिक व्यापक जाणीव निर्माण करण्याची गरज आहे. आंबेडकर आणि त्यांनी समाज आणि मानवतेच्या कल्याणासाठी दिलेल्या योगदानाची जागतिक पातळीवर जाणीव करून देण्याची गरज आहे. त्यासाठी शाळांमध्ये वार्षिक प्रश्न स्पर्धांचं आयोजन करावं अशी सूचना पंतप्रधानांनी यावेळी केली. या बैठकीला राजनाथ सिंग, सुषमा स्वराज, व्यंकय्या नायडू, रामविलास पासवान, सुरेश प्रभू आदी केंद्रीय मंत्री उपस्थित होते. सर्व कायदे बनवताना ते काळाला अनुरूप आणि सर्वसामान्य माणसाच्या परिस्थितीत सुधारणा करणारे असण्याची गरज आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. स्पीकर रिसर्च इनिशिएटिव्ह या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. लोकप्रतिनिधींना एखाद्या मुद्द्यावर आणि संसदेत विचारार्थ असलेल्या विषयांवर दृष्टिकोन विकसित करण्यासाठी तज्ज्ञांचं मार्गदर्शन मिळावं यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. भारताने आता आंतरराष्ट्रीय स्तरावर अशी स्थिती प्राप्त केली आहे की त्यांनी घेतलेल्या निर्णयांचे जागतिक परिणाम होतात. त्यामुळे सर्व जगाचं भारताकडे लक्ष आहे. मुद्दा कितीही मोठा असला तरी त्याला लोकप्रतिनिधी, पक्ष आणि स्थानिक दृष्टिकोनातून पाहतात. ते महत्त्वाचं आहे. परंतु आता आपण एकाकीपणे निर्णय घेऊ शकत नाही. जागतिक परिस्थितीचं भान ठेवून निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. हे निर्णय आंतरराष्ट्रीय स्तरावर परिणामकारक ठरणार असल्यामुळे स्थानिक आणि जागतिक परिस्थितीचा त्या निर्णयात विचार व्हायला हवा. आपण जे काही कायदे किंवा नियम बनवणार आहोत ते या दोन्ही घटकांच्या आधारे असायला हवेत असं पंतप्रधानांनी सांगितलं. मध्य प्रदेशातल्या व्यापम घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने काल तत्कालीन परीक्षा नियंत्रकांविरोधात प्रथम माहिती अहवाल नोंदवला. आता या प्रकरणी राज्याच्या माजी मंत्र्यांसह एकूण 38 जणांच्या विरोधात प्रथम माहिती अहवाल दाखल झाले आहेत. व्यापम घोटाळ्याचे मास्टर माइंड असलेल्यांपैकी तत्कालीन परीक्षा नियंत्रक पंकज त्रिवेदी आणि पद्धती विश्लेषक नितीन मोहिंद्र यांच्या विरोधात प्रथम माहिती अहवाल नोंदवला असल्याचं काल सीबीआयच्या सूत्रांनी सांगितलं. सर्वोच्च न्यायालयाने व्यापम घोटाळ्याचा तपास सीबीआयकडे सोपवला असून सीबीआयने या प्रकरणातल्या मृत्यूसंदर्भातही काही प्राथमिक तपास नोंदवले आहेत. राज्यात पीक पैसेवारी निर्धारित करण्याची सध्याची पद्धती ब्रिटिशकालीन असून पैसेवारीची नवी पद्धत 6 महिन्यात अंमलात आणली जाईल अशी घोषणा काल विधान परिषदेत महसूल आणि कृषी मंत्री एकनाथ खडसे यांनी प्रश्नोत्तराच्या तासात केली. काँग्रेसच्या हुस्नबानो खलिफे यांनी विचारलेल्या उपप्रश्नाला ते उत्तर देत होते. नव्या पैसेवारी पद्धतीसाठी कृषी आयुक्त विकास देशमुख
यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती। या समितीचा अहवाल राज्य शासनाला प्राप्त झाला आहे। सरकार नव्या पैसेवारी पद्धतीबाबत सकारात्मक असल्याचं खडसे म्हणाले। 50 वर्षामध्ये नैसर्गिक आपत्ती कोणत्या प्रकारची आली, कोणतं नुकसान कसं झालं या संदर्भामध्ये जमिनीचं पोत, भौगोलिक विस्तार, भौगोलिक क्षेत्र या सर्वांचा विचार करून एक रिपोर्ट आता राज्य सरकारला सादर केलेला आहे आणि या आणेवारी पद्धतीमध्ये बदल करण्याचा विचार आपला त्यांचा जो अहवाल आहे त्याच्यावर पॉझिटिव्ह असा विचार करण्याचा राज्य सरकारचा विचार आहे। साखर कारखानदारी वाचवण्याच्या दृष्टीने सरकारचे सकारात्मक प्रयत्न सुरू असल्याचं सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काल विधान परिषदेत सांगितलं। साखर कारखान्यांना ऊर्जितावस्था प्राप्त करून देण्यासाठी साखर कारखान्यांच्या कर्जाचं पुनर्गठन करणं आवश्यक असून त्यासाठी राज्य सरकार केंद्राकडे पाठपुरावा करेल अशी ग्वाही त्यांनी दिली। संपूर्ण राज्यात दारूबंदी करण्याचा सध्या कोणताही विचार नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधान परिषदेत स्पष्ट केलं। राज्याच्या 9 जिल्ह्यात पावसाचं प्रमाण सरासरीपेक्षा कमी आहे, तर काही तालुक्यांमध्ये जेमतेम पाऊस पडला आहे। त्यामुळे करायच्या उपाययोजनांबाबत काल मंत्रिमंडळाने निर्णय घेतले असून दुबार पेरणीसाठी मोफत बियाणं आणि टंचाईग्रस्त भागात चाऱ्याची व्यवस्था करण्यात येईल असं कृषी मंत्री एकनाथ खडसे यांनी विधानसभेत सांगितलं। शेतकरी प्रश्नांसंबंधी चर्चेदरम्यान विरोधकांच्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते। लोकप्रतिनिधींशी चर्चा करून टंचाईग्रस्त भागात टँकर देण्याचा अधिकार तहसीलदाराला देणार असून आणि जिथे धरणात पाणी आहे तिथे त्यातलं काही पिकांसाठी वापरण्याच्या सूचना देण्यात आल्याचं खडसे यांनी स्पष्ट केलं। राज्यातल्या अनेक भागात दुष्काळ असताना पेयजल योजना बंद करण्याचा सरकारने घेतलेला निर्णय दुर्दैवी असून शेती उत्पादकांबाबतही चुकीचे निर्णय घेतल्याने शेतकरी हवालदिल झाले असल्याची टीका काल राष्ट्रवादीचे गटनेते जयंत पाटील यांनी विधानसभेत केली। साखर कारखान्यांना 2000 कोटी रुपये अनुदान देण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा हवेतच विरली आहे। सरकार साखर कारखाने बंद पाडण्यासाठी प्रयत्नशील असल्याचा आरोपही जयंत पाटील यांनी यावेळी केला। राज्यातल्या इतर कोणत्याही प्रश्नांपेक्षा सध्या उद्ध्वस्त होणाऱ्या कृषी व्यवस्थेचा प्रश्न सर्वात मोठा असून सरकारचं त्याकडे पूर्ण दुर्लक्ष असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आपल्या भाषणात केला। अशी माहिती आमचे प्रतिनिधी नाना मेश्राम आणि मिलिंद लिमये यांनी दिली आहे। राज्यातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांना प्रतिबंध घालण्यासाठी आणि कृषी क्षेत्रात सुधारणा घडवून आणण्यासाठी उपाययोजना सुचवण्यासाठी कृती दलाची स्थापना करण्याचं राज्य शासनाने ठरवलं आहे। विदर्भ जन आंदोलन समितीचे प्रमुख किशोर तिवारी हे या कृती दलाचे प्रमुख राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली। याबाबतची घोषणा नंतर करण्यात येणार असल्याची माहिती तिवारी यांनी पीटीआयला दिली। राज्यातलं कृषी संकट, विशेषतः शेतकऱ्यांच्या आत्महत्या या मुद्द्यावर हे कृती दल लक्ष केंद्रित करेल। शेतकऱ्यांच्या आत्महत्यांबाबत केंद्र आणि राज्य शासनाने आतापर्यंत अनेक समित्या स्थापन केल्या, परंतु त्यांच्या शिफारशींची कधीच अंमलबजावणी झाली नाही। शासनाने आतापर्यंत शेतकऱ्यांसाठी घोषित केलेल्या पॅकेजेसमध्येही त्रुटी शोधण्याचं काम हे कृती दल करेल असं तिवारी यांनी सांगितलं। 1992च्या मुंबई साखळी प्रकरणी फाशीची शिक्षा ठोठावण्यात आलेला एकमेव आरोपी याकूब मेमन याची दया याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळण्याच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 29 जुलैला निवेदन करणार आहेत। मेमनची याचिका फेटाळली गेल्यामुळे पूर्वनियोजित 30 जुलैला त्याची फाशी निश्चित असल्याचं सूत्रांनी सांगितलं। सर्वोच्च न्यायालयाने दया याचिका फेटाळल्यानंतर याकूब मेमननं राज्याच्या राज्यपालांकडे दयेचा अर्ज केला असून त्यानंतर पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत। आकाशवाणीचा काल 88वा वर्धापन दिन साजरा झाला। हा दिवस देशभर प्रसारण दिन म्हणूनही साजरा केला जातो। मनोरंजनासह उपयुक्त असे माहितीपट, कार्यक्रम आणि बातम्या आकाशवाणी देशविदेशातील श्रोत्यांपर्यंत पोहोचवते। त्यामुळेच इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत आजही आकाशवाणी आपली लोकप्रियता टिकवून आहे। बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रीदवाक्य असणाऱ्या आकाशवाणीचा आज 88वा वर्धापन दिन भारतीय प्रसारण दिन म्हणून साजरा केला जात आहे। यानिमित्त देशभरातील आकाशवाणी केंद्रांमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे। भारतात रेडिओ प्रसारणाची सुरुवात 1920 मध्ये झाली
आणि 1923 साली मुंबई रेडिओ क्लबच्या वतीनं पहिला कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. त्यानंतर 1927 ला मुंबई आणि कोलकाता येथून ट्रान्समीटरद्वारे प्रसारण सुरू झालं. 1930 मध्ये सरकारनं ते आपल्या नियंत्रणात घेतलं आणि भारतीय प्रसारण सेवा असं नाव दिलं. तर 1936 मध्ये हे नाव बदलून ऑल इंडिया रेडिओ असं करण्यात आलं. त्यानंतर 1957 पासून आकाशवाणी या नावानं संबोधलं जाऊ लागलं. पूर्वीच्या काळात आकाशवाणी लोकांशी संवाद साधण्याचं एक प्रभावी माध्यम होतं. श्रोत्यांच्याच कुटुंबातला तो एक भाग बनला होता. आबालवृद्ध सर्वांसाठीच आकाशवाणी आजही कार्यक्रम सादर करते. खेळ, शिक्षण, शेती, सामाजिक आर्थिक घडामोडी, नाटक, कला, परंपरा, साहित्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अशा सर्वच विषयांवरचे कार्यक्रम आकाशवाणी घरोघरी पोहोचवते. लोकांचं मनोरंजन करताना त्यांना माहिती मिळावी आणि प्रबोधनही व्हावं, हाच आकाशवाणीच्या सर्व कार्यक्रमांचा मुख्य उद्देश आहे. आकाशवाणीचा आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे दर तासाला दिल्या जाणाऱ्या बातम्या. त्यामुळे सर्व क्षेत्रातील लोकांना माहिती मिळते. हिंदी, इंग्रजी, मराठी, गुजराती अशा विविध भाषांमध्ये आकाशवाणीचे दर्जेदार कार्यक्रम प्रसारित होतात. तसंच समाजातल्या होतकरू कलाकारांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आकाशवाणी सातत्याने प्रयत्नशील आहे. ज्ञान आणि मनोरंजनाचा खजिना सर्वांसाठी खुली करणारी आकाशवाणी ही खरी-खुरी ज्ञानवाणी आहे. बदलत्या काळानुरूप आकाशवाणीनं बदल स्वीकारत आपल्या कार्यक्रमांमध्ये वैविध्य तसंच प्रसारणातही अत्याधुनिकता आणली आहे. शेवटी एकच उद्देश, सामान्य आणि शेवटच्या घटकाशी शब्दनाद संवाद साधण्याचा. बहुजन हिताय, बहुजन सुखाय. आकाशवाणीचा 88वा वर्धापन दिन काल संपूर्ण देशभरात उत्साहाने साजरा करण्यात आला. नागपूर आकाशवाणी केंद्रातही या निमित्ताने स्वरानुभूती या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. नागपूर सुधार प्रसारण्याचे सभापती श्यामवर्धने, आकाशवाणी केंद्राचे प्रमुख रमेश घरडे आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते. ज्येष्ठ संगीतकार पंडित प्रभाकर धाकडे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. हिंगोली जिल्ह्यात आकाशवाणीचा वर्धापन दिन अंध व्यक्तींनीही अनोख्या पद्धतीने साजरा केला. बालकलाकार गायक चेतन उचितकरने 80 अंध व्यक्ती आणि संस्थांना रेडिओ भेट म्हणून दिले. ज्ञान, मनोरंजन अशा सर्वच गोष्टींसाठी अंध व्यक्तींच्या जीवनात रेडिओचं असलेलं अनन्यसाधारण महत्त्व असल्याचं अंध क्रिकेटर दिलीप मुंडे यावेळी म्हणाले. लातूर नांदेड महामार्गावर चाकूर चापोलीजवळ आज सकाळी ट्रक आणि क्रुझर या वाहनांच्या झालेल्या टक्करीत किमान 11 जण ठार तर 3 जण जखमी झाल्याचं वृत्त आहे. अपघाताचा पुढील तपास पोलीस करत आहेत. क्रिकेट. श्रीलंकेत पुढच्या महिन्यात होणाऱ्या 3 कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघ काल जाहीर करण्यात आला. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव अनुराग ठाकूर यांनी नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत 15 खेळाडूंची नावं जाहीर केली. विराट कोहली संघाची धुरा सांभाळणार असून शिखर धवन, अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा, मुरली विजय, रोहित शर्मा, हरभजन सिंग, वृद्धिमान साहा, के.एल. राहुल, ईशांत शर्मा, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव, वरुण आरॉन, आर. अश्विन तसंच अमित मिश्राचा संघात समावेश करण्यात आला आहे. फिरकीपटू अमित मिश्राने सुमारे 4 वर्षांनंतर कसोटीत पुनरागमन केलं आहे. हवामान. मुंबईसह राज्याच्या बहुतांश भागात पावसाने दमदार हजेरी लावली असून शेतीच्या कामांना वेग आला आहे. ठाणे, पालघर जिल्ह्यातही चांगला पाऊस झाला. पावसामुळे धरणांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. ठाणे जिल्ह्यातला मोडकसागर तलाव 56% तर भातसा आणि तानसा जलाशय 38% भरले आहेत. जळगाव जिल्ह्यातल्या हतनूर धरणातूनही पाण्याचा विसर्ग होत आहे. येत्या 36 तासात कोकणात मुसळधार पाऊस पडेल तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात अनेक ठिकाणी तर मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पीक पैसेवारीची नवी पद्धत 6 महिन्यात अंमलात आणण्याची महसूल मंत्र्यांची विधान परिषदेत घोषणा. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी आणि कृषी क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी कृती दलाची स्थापना करण्याचा राज्य शासनाचा विचार.
कायदे करताना आंतरराष्ट्रीय परिस्थितीचं भान असण्याची गरज, पंतप्रधान नरेंद्र मोदी. आणि विरोधकांनी घातलेल्या गोंधळामुळे संसदेचं कामकाज सलग तिसऱ्या दिवशी स्थगित. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 2:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.